नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत बिंगळे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आज आपण आलो होतो बाबू गणू यांच्या पवित्र भूमीत। आज आपण चाललो आहोत चास महाळुंगे गावच्या शंभू महादेवाच्या ट्रेकिंगसाठी। इथं जर कसं यायचं, इथे यायचं मंचरून साधारणतः 17 किलोमीटर आहे। कळंबवरून जर आला तर आपण 6 किलोमीटर अंतर पडतं। दोन्ही बाजूने जाऊ शकता। एक आहे कडेवाडीची बाजू आणि दुसरी आहे म्हाळुंगेची बाजू। हे बघा, हे आमचे मित्र महेश थोरात, हे नितीन सरंजने साहेब आणि हा छोटा ट्रेकर आहे 12 वर्षाचा सार्थक सरंजने। चला तर आपण सुरुवात करूया चित्तथरारक ट्रेकला। शंभू महादेव मंदिर, चास महाळुंगे। पहा मित्रांनो, निसर्ग पालवी फुटली झाडं। आता आपण दुसऱ्या टप्प्याची चढाई करत आहोत। सार्थकचा उत्साह बघा त्याचा। अतिशय चित्तथरारक असा ट्रेक आहे। हे बघा, झाडी बघा किती सुंदर आहे। हे आमचे महेश थोरात सर। आज काही कारणास्तव प्रतिपडव साहेब येऊ नाही शकले। वर उन्हाळ्यात सुद्धा झाडे कशी उभी राहिलेली। एकदम जाग्यावर आहे। साधारणतः हा अलीकडचं पठार आहे। याची हाईट समुद्र सपाटीपासून 920 मिलीमीटर आहे। काय म्हणत आहे नितीन सरंजने सर? कसं वाटलं तुम्हाला ट्रेक? हा ना, बघा ही गंगा। याचं श्रेय आपल्या महाराष्ट्राच्या वन विभागाला जातं। किती मेहनतीने वृक्षारोपण केलेलं आहे आणि ते ताट उभे आहेत, कारण का मानव वस्तीपासून दूर आहे ना, म्हणून तर ते व्यवस्थित राहिलेलं आहे। म्हणूनच आपल्याला या पावसाळ्यात निश्चय करायचा आहे, प्रत्येकाने 2-2 झाडं लावायची। हे बघा, इथं आपल्याला जायचंय ते शंभू महादेवाचं मंदिर। बघा, अतिशय खडतर मार्ग आहे मित्रांनो। निश्चयाशिवाय आयुष्यात काही नाही। निश्चय पाहिजे, ठाम विश्वास पाहिजे। विश्वास तेव्हाच वाढतो जेव्हा तुम्ही प्रयत्न प्रामाणिक करता। या आणि आपल्या दडलेल्या सह्याद्रीला भेट द्या। या सह्याद्रीने छत्रपतींचं स्वराज्य पाहिलेलं आहे। परकीय आक्रमणाचे वार जिंकले। ह्याच दऱ्याखोऱ्यात आपले मावळे वीर लढलेले आहेत। एक गोष्ट आहे, 1992 साली आपले चव्हाण साहेब पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून गेले होते। तेव्हा महाराष्ट्रातील सर्वजण म्हणायचे की हिमालयाच्या मदतीला महाराष्ट्र सह्याद्री धावून गेला। ही सह्याद्रीची माहिती ज्याला इंग्लिश मध्ये आपण वेस्टर्न घाट म्हणतो। 1200 किलोमीटरचा अथांग त्याची रांग आहे आणि त्यातल्याच या छोट्या छोट्या रांगा ज्या आपल्या गावाकडे
दिसतात. आता बघा हे गवत, याला रानगवत म्हणतात, बरोबर नितीन सर? चला महेश सर, सार्थक, कुठे आहे शाळेला तू? इकडे म्हणून बोल ना. कसं वाटतं तुला ट्रेकला आल्याबद्दल? हा ना. हो हो, बघा आता हा निसर्ग. इथूनच दिसते हुतात्मा बाबू गेलेचं स्मारक. किती सुंदर परिसर आहे. आता आपण शंभू महादेवाच्या अतिशय जवळ आलेलो आहोत. एकदम शेवटचा टप्पा आला आहे. आणि हे बघा सह्याद्रीचा मोठा मोठा कसे उभे राहिले. हा बघा सार्थक, छोटा आमचा ट्रेकर ध्यानस्थ करतोय. समुद्र सपाटी बसून 910 मिलीमीटर पहा. महेश सर, कसं वाटलं तुम्हाला इकडे? कसं वाटलं प्रवास? बोला ना, काय काय अडचण? बोला नितीन सर, तुम्हाला कसा अनुभव आला? गावावर काही माहिती देऊ शकता तुम्ही? जेवढी जमेल तेवढी. परिसरामध्ये डोंगरदऱ्यांच्या ह्याच्यामध्ये खंडोबा मंदिर, चला, सरांना थोडं बोलायला अडचण येत आहे, नवीनच आहेत आणि इथून बोलणं अवघडच आहे. कधी माणूस थांबल सांगता येत नाही. बरेच मित्र म्हणतात अरे तू ऐकून घे, पण माझं असं मत आहे ज्याच्यात आहे त्याच्यात करायचं. भले चॅनल कॉन्टॅक्ट नाही झालं तरी चालेल. 2 माणसाने बघितलं, जे येऊ शकत नाही त्यांनी बघितले. एखाद्या माणसाला तर त्याला येणं शक्य नाही, त्याने जर घरी राहून अनुभवलं तरी मोठं समाधान आहे. आता डबिंग करणंही मुश्किल आहे. आता महिना झालाय, त्यामुळं माझा असा प्रयत्न आहे ना, जे आहे ना नैसर्गिक, जे करायचं ना डायरेक्ट लाईव्ह व्हिडिओ करायचा, नंतर आवाज द्यायचा, हे आता मला पॉसिबल नाही. हे बघा, हे रानगवत, समुद्र सपाटीपासून 910 मिलीमीटर उंचीवर आहोत आपण आता. हे बघा किती सुंदर आहे. किती सुंदर आहे. आणि हा शेवटचा उंच टप्पा आहे, शेवटचं टोक आहे इथलं. इथून पुढे आपल्याला डायरेक्ट शंभू महादेव मंदिर दिसेल. अतिशय विलोभनीय आहे. आज थोडा दम कमी लागलाय, आता कुठे प्रॅक्टिस व्हायला लागली तरी पण शेवटी शरीर आहे, त्याला पण मर्यादा आहे. जेवढा प्रयत्न करलाय, 1.5 महिने झाले, वर्कआउटचा फायदा होते. पण सर्वांनी नक्की सह्याद्री फिरा. आपल्या आयुष्यासाठी सकाळचा 1 तास द्या, व्यायाम करा. नाहीतर हॉस्पिटल आपली वाटच बघत आहे. किती लोकांना BP शुगरचा त्रास होते, किती. शुगर तर खूप भयंकर. गोड
टाळू नाही जमत नाही आणि गोड खाऊ नाही जमत नाही. पहा पहा, हे बघा, हे आहे शंभू महाराजांचं मंदिर. इथं जायचं आपल्याला, अतिशय जवळ आलं. मग सार्थक, कसं वाटतं तुला?